नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख, तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। मित्रांनो, 31 मार्चला पहिलं विमान मुंबई करता रवाना होईल। अमरावती विमानतळाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे, परंतु अमरावती विमानतळाला कुठलं नाव द्यावं यासाठी अनेक नावांची चर्चा अमरावतीमध्ये सुरू आहे। सर्वप्रथम संत गुलाबराव महाराज विमानतळ हे नाव देण्यात यावं, या नावावर शिक्कामोर्तब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये विविध नावाची चर्चा सुरू आहे। पहिलं नाव समोर येत आहे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विमानतळ आणि त्यानंतर पंजाबराव देशमुख विमानतळ, याच नावांची चर्चा असून आता मधातच एक नाव चर्चेत आलेलं आहे, ते म्हणजे युवा सेनेकडून एका नावाची मागणी केल्या गेलेली आहे। युवा सेनेने त्या संदर्भात जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा सादर केलेलं आहे। ते नाव म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ हे नाव देण्यात यावं असं युवा सेनेच्या वतीने मागणी केलेली आहे। तुमच्या मते आपल्या अमरावती विमानतळाला कुठलं नाव देण्यात यावं, नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुख, दर्यापूर। धन्यवाद।